हाच तो चंदनवंदन किल्ला, जोडगोळी आपल्याला दिसणारी. समोर दिसतोय तो चंदन किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजूला दिसणारा वंदन किल्ला. स्टार्ट. नमस्कार. गिरिब्रह्मंती टीम शिरवळ आयोजित दुर्गब्रह्मंती आज आपण वाई आणि कोरेगाव तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या चंदनवंदन किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे. ऐतिहासिक किल्ला आहे. त्यातील चंदन किल्ला हा आपण आधी पाहिलेला आहे आणि आज पहिल्यांदाच आपले हे सगळे मावळे या टीम मध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि त्यांना आनंद खूप झालेला आहे. जय शिवाजी, हरे हरे, जय शिवाजी, प्रत्येकाने आपापले नाव सांगा. आता माझे नाव सतेज सिद्धेश्वर पाटील. माझे नाव रेयान पठाण. माझे नाव श्रीजित अनिल जाधव. सांग नाव. माझे नाव दिशांग आशिष कांबळे. नाव सांग. माझे नाव वेदांतिका विजय भोसले. आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय. सकाळची वेळ आहे, 9 वाजलेले आहेत आणि आमच्या गिरिब्रह्मंती टीमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. भोसले सर आलेले आहेत, जाधव सर आलेले आहेत, त्यांच्या मॅडम पण आलेले आहेत आणि आपल्याला वंदन किल्ला आज सर करायचा आहे. ऐतिहासिक महत्व त्याचं पुढे दिलेलं आहे. आपण सगळीकडे पाहतोय इथं की बोर्ड लावलेले आहेत, चालण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर हा गड आपल्याला आज ट्रेकिंग करायचा आहे. धन्यवाद. मस्त खेळली होती नाव घेतल्यामुळे ते आला. हा समोर दिसणारा आहे तो चंदन किल्ला आणि त्याच्याच डाव्या बाजूला दिसणारा हा आहे वंदन किल्ला. हा वंदन किल्ला आपल्याला आज सर करायचा आहे. इसवी सन 1991-92 सालच्या ताम्रलेखानुसार चंदनवंदन किल्ले हे शालिहार राजा दुसरा भोज याने बांधले. 1673च्या सुमारास शिवरायांनी सातारा परत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा याचबरोबर हे किल्लेही सामील करून घेतले असा इतिहास सांगतो. कथा कादंबरीमध्ये जुळ्या भावांविषयी नेहमीच उल्लेख असतो, मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. पाटील सर इकडे बघा. खाली खाली काय की मोबाईल आता आपण किल्ल्याच्या मध्यावर आलेलो आहोत. हा वंदन किल्ला. हाच आपल्याला दिसतोय तो वंदन किल्ला. समोर दिसणारा पवनचक्क्यांचा परिसर चंदनवंदन धुक्यांमध्ये नाहून निघालेला आहे. गडाच्या मध्यावर आपण आता आलेलो आहे. सतेजराजे पाटील पहिल्यांदाच दुर्गब्रह्मंतीला आलेले आहेत. किल्ल्याच्या दिशेने आगेकूच झालेली आहे. उत्साह आहे. आता आपण चंदन आणि वंदन या किल्ल्यांच्या मध्ये असणारी जी खिंड आहे त्याच्यामध्ये आलेलो आहे आणि उजव्या बाजूला माझ्या हाताच्या समोर दिसतोय आपल्याला तो चंदन किल्ला आहे. त्याचबरोबर वाई आणि कोरेगाव तालुक्याची ही बॉर्डर आहे. समोर पवनचक्क्या दिसत आहेत, तो कोरेगाव तालुका आहे आणि डाव्या बाजूला वाई तालुका दिसतोय. खाली आपल्याला समोर अथांग पसरलेला वैराटगड दिसतोय. धुक्यांमध्ये किसनवीर सहकारी कारखाना दिसतोय. खाली बेलमाची
गाव आपल्याला लागते, तिथून पण आपण चढून वर येऊ शकतो. जाधव सर आमच्या टीमचे लीडर सह फॅमिली आलेली आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हे आहेत विठ्ठल करंदीकर, हे पण अतिशय सिनियर ट्रेकर आहेत आमच्या बरोबरचे. आणि यांनी दोन वेळा झाला हे मला. सगळे कोस्टल महाराष्ट्र, नंतर सगळे महाराष्ट्रातले यांचं नाव सांगा एकदा. माझं नाव किशोर पुरंदरे, किशोर पुरंदरे. मी मुंबईकर कम पुणेकर. माझं विनोदी नामदार, चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मूळचा खटावचा आहे, सातारा जिल्ह्यातला. अरे वा, त्यामुळे आज आम्हाला इथे हे घेऊन आले. जिल्हा बरोबर. आपण आता चंदनवंदन या किल्ल्याच्या जोडगोळींपैकी आपण या वंदन किल्ल्याकडे निघालोय. आणि हे ट्रेकिंग करत असताना आपल्याला पुण्यावरून हे जे तिघं दिसत आहेत, खास करून मला खास कौतुक करावं असं वाटतं. हे तरुण म्हणता येईल आपल्याला, खरे तरुण प्रेरणा देणारे. ट्रान्स हिमालयन वगैरे हे जे ट्रेक आहेत मोठमोठे ते केलेले आहेत. आणि खूप आम्हाला असं अभिमान वाटतं की यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. यांना भेटून आम्हाला आनंदच झालेला आहे. येस येस येस. मी विकास नामजोशी. आम्ही सगळेजण टेल्कोतले येत होतो, तर तिथे आम्हाला खूप संधी मिळाली ट्रेकिंग वगैरे करायची, ट्रेकिंग, स्विमिंग वगैरे. त्यामुळे मी ट्रेकिंग भरपूर केले. ट्रान्स सह्याद्री म्हणजे नाशिकहून आम्ही त्र्यंबकेश्वरून निघालो आणि गोव्याला शेवटचा पारगड म्हणून किल्ला आहे, त्या पारगडपर्यंत आम्ही 40 दिवसात 40 किल्ले जवळ बघितले. बॅकबोन म्हणजे आपण सह्याद्रीचा जो बॅकबोन म्हणतो, त्या बॅकबोनवर जेवढे किल्ले तेवढे सगळे बघितले. आणि तिथनं मग आम्ही पारगडला ट्रेक संपला. त्याच्यानंतर आम्ही एकदा सिकोस केला होता, समुद्र किनारी, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरपासून निघायचं आणि गोव्याच्या पर्यंत गेलो होतो आम्ही. पठाण सर, पुढचं आपल्याला टार्गेट सी कोस्ट आहे बघा. यांच्याकडे बघून तुम्ही आम्हाला हुरूप आलाय. हिमालयातले कमी कमी 25 ते 30 ट्रेक झालेले आहेत. आता माझं वय 70 असल्यामुळे तुम्ही काय असं समजा तुम्ही पण करू शकाल. शेवटची एज म्हणजे भरपूर स्कोप आम्ही ते दररोज ते 25 किलोमीटर सायकल करतो. तुमचे ते बघून असं वाटतं की आणि मला खरं स्विमिंगची जास्त आवड आहे. स्विमिंग मध्ये मी बरेच मेडल्स मिळाले. मालवणला एक 3 किलोमीटरची स्पर्धा असते समुद्रामध्ये, त्याच्यात मी भाग घेतो. आता नंबर मागे मागे जायला लागले वयामुळे. आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. त्याला महादरवाजा म्हणतात. बरेचसे पर्यटक आलेले आहेत. वंदन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इथं आलेलो आहे. हा आपल्याला महादरवाजा दिसतोय आणि गडाचा मुख्य हा दरवाजा आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हा जो गड आहे याची बांधणी अतिशय महत्त्वाची आहे. दुर्ग बांधणीतील एक अद्भुत प्रयोग आपल्याला इथं पाहायला मिळतो. भक्कम असे बुरुज, 2 बुरुज आहेत. अरुंद अशी शेवटपर्यंत येणाऱ्या ह्या पायऱ्या आपल्याला दिसतात, दोन्ही बाजूला दिसत आहेत. आणि 2 भक्कम बुरुजांमध्ये लपलेला सतत पहारा तसेच पहारेकरांच्या सोयीसाठी देवरचना या दरवाजामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. गडाचा महादरवाजा खेरीज 1-2 असे वेगवेगळे दरवाजे आपल्याला वरती पुढे लागतात. गडाचे महत्त्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार पटपट 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 यायचंय. चला सावकाश. चलो चलो मेंबर. चलो चल 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 पटकन चल रे. आम त्यांना घेऊन ये. महादरवाजातून आपण वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी इथं भोज दरवाजा आपल्याला दिसतोय बघा. येता कुणी तिराशी तृप्तावते तयाते. येता कुणी तिराशी बोलायचं नाही. तृप्तावते तयाते. वनकाय भेद करीती पशु पक्षी श्वापदांचे.
जे जे दिसे समोरी सारेच विठ्ठलाचे, सारेच विठ्ठलाचे. थँक्यू. दोघांची नाव घेतली मी. पहारेकरांच्या देवड्या दिसत आहेत. पाटील सर. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. वंदन किल्ल्यावर आपण इथं आलेलो आहे, बाले किल्ल्यावर. आणि वरती आल्यावर आपल्याला इथं तलाव आपण पाहिला आणि तलावाला लागूनच या ठिकाणी हजरत तुर्क अब्दाल साहब यांचा दर्गा आहे. आणि इथं दरवर्षी मोठा उत्सव इथं साजरा केला जातो. 1100च्या शतकामध्ये या ठिकाणी ज्यावेळी आदिलशहाचं राज्य होतं बऱ्याच काळ, त्या काळामध्ये मोठी संत इथं वास्तव्याला होते आणि त्यांचा हा दर्गा इथं आहे. समोर पण आपल्याला इथं तुर्बत दिसते. ह्या काही खुणा आहेत या वंदन किल्ल्यावर. आता आपण किल्ला पूर्णपणे पाहिलेला आहे आणि बाले किल्ला फिरून आता आपण परतीच्या मार्गाने पुन्हा पायथ्याला आपण जाणार आहोत.